राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या या ठिकाणी जो जनसेवा सप्ताह आहे, कालावधी 22 जुलै ते 28 जुलै या दरम्यान या ठिकाणी विविध रोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। दरवर्षी हे शिबिर या ठिकाणी होत असतं आणि गोत्राळ भाऊंचं काम खूप चांगलं आहे। अतिशय समाजसेवेचं त्यांना वसा वारसा हा लाभलेला आहे। तरुणांचा एक आयडॉल म्हणून या युवकाकडं पाहिलं जातं। हो, काय सांगाल तुमच्या या उपक्रमाचं हे किती वर्ष? नमस्कार। आज आपलं खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यामध्ये सर्व तरुणांच्या, युवकांच्या आणि परिसरातील प्रत्येक गावातील युवकांच्या मदतीने आपलं हे कार्य सातत्यानं आज तुम्हालाही ज्ञात आहे। तुम्ही अनेक वर्ष या ठिकाणी भेट देत आहे। आज आपलं हे 11वं वर्ष आहे की आपण सातत्याने हे समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असतो। गेली अलीकडं 3-4 वर्षापासून आपण नेत्र शिबिर, आरोग्य शिबिर हे या रक्तदान शिबिरामध्ये ॲड केलेले, जेणेकरून काय होतं, ग्रामीण भागातील सामान्य लोकांच्या ज्या काही वैद्यकीय शारीरिक अडचणी आहेत यांच्यावर खरं मूळ निदान झालं पाहिजे आणि त्या सेवा, सरकारी योजना त्यांच्यावर पोहोचल्या पाहिजे। सातत्याने आमचा प्रयत्न असतो। गेली 2 ते 3 वर्षामध्ये वाणीसाहेब आपल्या मोर्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून HV देसाई हॉस्पिटल, आय हॉस्पिटल असेल यांच्या माध्यमातून 550 ते 600 लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन आपण पूर्णपणे मोफत केलेले आहे आणि सातत्यानं आपलं नेत्र शस्त्रक्रियांचं काम चालू आहे। 3 वर्षामध्ये एवढा मोठा रिस्पॉन्स आपल्याला या भागात मिळालेला आहे। त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आजही पाहिलं तर सकाळी 9 वाजल्यापासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत 300 पेक्षा जास्त लोकांनी पुन्हा डोळ्यांच्या तपासणीचा एक शस्त्रक्रिया म्हणजे आपण तपासणी करून घेतली। याच्यामध्ये 200 लोकांना नंबरचे चष्मे मोफत वाटलेले। आज अपंगांसाठी, दिव्यांगांसाठी आपण खऱ्या अर्थानं आर्थोस्टिक दर कॅम्पला देत असतो। आजही आपल्याला 30 ते 35 जणांना आर्थोस्टिक देण्याचा योग आलेला आहे। त्याच्यानंतर आपल्या आळेपाट्याचे नामवंत डॉक्टर विघ्नहर्ता हॉस्पिटलचे सर्व विघ्नहर्ता हिंगमिरे सर यांनी सुद्धा स्वतः वेळ देऊन आज आपल्याला सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत OPD दिली। त्यांची OPD 200 पेक्षा जास्त OPD आपल्याला या कार्यक्रमात पाहिलं। म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील ज्या काही तळागाळात लोकांच्या अडचणी आहेत यांचं निदान कसं होईल यासाठी आमचा सर्व मित्र परिवार सदैव तटस्थ असतो। सुरेश भाऊंचं सुद्धा सातत्याने आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभाग असतो, योगदान असतं। आजही खऱ्या अर्थानं भाऊ वेळात वेळ काढून आता ह्या वेळेला पण आलेले, आता पाहिलं आता 7 वाजून गेलेत तरी रक्तदान सुरू आहे आणि महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात कांस्य थाळी आपण जी ठेवली होती याच्यासाठी ग्रामस्थांचा आज पूर्णपणे एकही मिनिट भाऊ कांस्य थाळी सकाळी 10 वाजल्यापासून बंद नाहीये। वेटिंगला लोक आहे, म्हणजे अतिशय हजारो लोकांचा रिस्पॉन्स या कार्यक्रमात लागला आहे। आपण पाहायला गेलं तर खिचडी जी आपण देवा प्रसाद ठेवतो, आज आपण सकाळी 7 वाजता खिचडी बरोबर डॉट चालू केली होती, कारण वारकरी आपले पंढरपूरला जाणार आहे, खास त्यांना पण मिळावी आणि त्याच ठिकाणी बनवल्यामुळं आजपर्यंत पाहायला गेलं तर ना 2,500 लोकांनी खिचडी आज खाल्लेली। एवढं एकादशीच्या दिवशीच हा उपक्रम तुम्ही नेमका का ठेवता? हा विषय असा आहे, धर्मवीर चंद्रशेखरांना बानकेल यांची पुण्यतिथीच्या निमित्तानं पहिलं रक्तदान शिबिर आपण या ठिकाणी चालू केलेले। नंतर मोर्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठं सहकार्य लाभत गेलेले। धर्मवीर अण्णांचा फोटो आम्ही त्यांचं सौजन्य आम्हाला सहकार्य लाभतं पहिल्यापासून, त्यांचा जो योग आम्हाला भेटला तो आषाढी एकादशीचं भेटलेला आहे। मग आम्ही त्या आत्तापर्यंत जे शिबिर ठेवलेलं आहे ते पूर्णपणे पुण्यतिथीनिमित्त आणि आषाढी एकादशीचा जो योग आहे या योगानेच आजपर्यंत बरोबर आलो। त्यासाठी कुठला वार, कुठला दिनांक आम्ही ठरवत नाही। जी आषाढी एकादशी ज्या वेळेस येईल त्या दिवशी आमचं रक्तदान हे फिक्स असते आणि जोपर्यंत आम्ही सर्व मित्रपरिवार आहे तोपर्यंत हे सातत्याने रक्तदान शिबिर पूर्व पट्ट्यातील आपल्या जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठं रक्तदान म्हणून या निमगावची ओळख आम्ही चालू ठेवलेली आहे। ब्लड कलेक्शन किती झालं? आतापर्यंत 245 पेक्षा जास्त रक्तदान झालेलं आहे आणि 345 पेक्षा जास्त रक्तदान झालेलं आहे आणि अजूनही रक्तदान या ठिकाणी सुरू आहे। म्हणजे 350 जो आकडा आमचा दरवर्षी भरत असतो त्याचा अभाव रक्तदान आज होणार आहे, यात काही शंका नाही। आता मोरिया ग्रुपचं काम मोठं आहे, इथं रक्तदाते जे येतात त्यांना तुम्ही काही ना काही गिफ्ट देता किंवा एकादशी दिवशी खिचडी बनवता, नाही म्हटलं तरी याला अर्थसहाय्य मोठं लागतं। निधी कसा उपलब्ध करता? यामध्ये आम्ही निधी हा जो आहे हा सातत्याने वैयक्तिक कोणाकडून वर्गणी आम्ही जमा करत नाही किंवा कोणाकडे मागणी करत नाही। पण योग असं झालेला आहे का ज्यावेळेस आम्ही रक्तदान शिबिर चालू केलेलं आहे सातत्याने त्या वर्षी अनेक लोकांचं आजही आम्हाला सांगितले पुढच्या वर्षी खिचडीमध्ये आम्हाला सहभाग पाहिजे, पुढच्या वर्षी फ्लॅक्स सौजन्य आमच्याकडून पाहिजे। काही लोकांची केळी आता 25 ते 30 कॅरेट आज केळी गेलेली, त्या लोकांनीच काही आणून दिलेली, आम्हाला ते बघायला लागत नाही आहे। आणि सातत्याने जे काही वर आहेत ना याच्यासाठी आम्ही कोणाकडून म्हणजे वैयक्तिक मुलांनाही आम्हाला काढायची गरज नाही। जे योग्य आम्ही म्हणजे निस्वार्थी भावनेने जे आम्ही हेतू ठेवलेला आहे त्यासाठी आजपर्यंत 1 रुपयाची अडचण आलेली नाही आणि भविष्यातही येणार नाही, एवढं आम्हाला 100% गॅरंटी आहे। सुरेश भाऊ, तुम्ही कसं पाहता मोरिया ग्रुपचं गेले 11 वर्षापासून हा उपक्रम आहे आणि याला प्रतिसाद खूप चांगला मिळतोय?
साहेब खरं तर मला अभिमान वाटतो किरण आणि त्यांच्या सगळ्या मित्राचा, मोरया ग्रुपचा निश्चितपणे अभिमान आहे. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, डोळ्यांचं शिबिर अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असतं. आणि आपण पाहतो की आदर्श गाव निमगाव सावा आणि त्या गावातील एक आदर्श हा दवाखाना समजला जाणारा इथं दरवर्षी चांगल्या पद्धतीने हे सगळे सहकारी मित्र जे शिबिर आयोजित करतात हे सर्वसामान्य घटकासाठी सर. हा शेवटी सरकारी दवाखाना देणारा माणूस हा आमचा सर्वसामान्य नागरिक आहे. आणि आपण पाहतोय की किरण गोत्रासारख्या एका तरुणाला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, परंतु तो इथं जत्रा तयार करतो. कसली जत्रा? तर सर्वसामान्यांची, ज्यांना या ठिकाणी खरोखर जी गरजवंत लोक आहे, रक्तदान शिबिर असू द्या, आरोग्य तपासणी शिबिर असू द्या, अनेक गरिबांना त्यांनी मदत केली. मला निश्चितपणे किरणचा अभिमान आहे साहेब. या ठिकाणी आवर्जून उपस्थित खासदार साहेबांचे बंधू राजूभाऊ कोल्हे आहेत. जुन्नर तालुक्याचा बुलंद आवाज समजले जाणारे मनोज भाऊ बेल्लेकर यांचं पण मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना लाभतं. मी पुन्हा एकदा ह्या सगळ्या तरुण मित्रांना या ठिकाणी त्यांच्या पुढील कार्याला मोरया ग्रुपला मनापासून शुभेच्छा देतो. आणि असंच सामाजिक काम ह्या मोरया ग्रुपच्या माध्यमातून हो. किरणच्या प्रत्येक अडीअडचणीला सनीन ते आम्हाला सगळे मित्रपरिवार फोन करत असतात. प्रत्येक अडीअडचणीला यांनी हक्काने सांगावं, आम्ही त्या ठिकाणी नक्कीच धावून जात जाऊ. किरण गोत्राळ यांच्या मोरया ग्रुपने गेले अनेक वर्ष रक्तदान शिबिर, विविध रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित करत असतात. त्यांचं नेतृत्व निश्चित इतरांना आयडॉल असं ठरणार आहे. या ठिकाणी पाहतोय संध्याकाळचे 7 वाजले तरी रक्तदाते आहेत, इतर मंडळी यामध्ये सहभागी आहेत. अजूनही या ठिकाणी रक्तदान सुरू आहे. 350हून अधिक लोकांनी रक्तदान केलेलं आहे. आपल्यासोबत एक युवक आहे. भाऊ, तुम्ही रक्तदान आज केलेलं आहे, हे तुमची कितवी वेळ आहे रक्तदान करण्याची? 9 वर्ष झाले करतो. 9 वर्ष. 9 वर्ष म्हणजे दरवर्षी करतो, म्हणजे 9वी वेळ. 9वी वेळ आहे. काय त्रास होतो? नाही नाही काय नाही काही नाही. काय नाही. चला आपण पुढच्या रक्तदात्याला भेटूया. शेवटी रक्तदान करणं हे एक मोठं कर्तव्य आहे. भाऊ, रक्तदान करण्याचं हे तुमचं किती वर्ष? पहिलंच वर्ष. काय भीती वाटते? काहीच नाही. किरण भाऊ गोत्राळ यांचं काम निश्चित चांगलं राहिलेलं आहे. भविष्य काळामध्ये त्यांच्या या कार्याला अधिकाधिक प्रतिसाद चांगला मिळेल. आपण त्यांच्या या उपक्रमाला मनापासून धन्यवाद देऊया. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, निमगाव सावा. जर पाहायला गेलं तर मोरया प्रतिष्ठानचं सातत्यपूर्व समाजसेवेतलं हे काम आपल्यासमोर एक प्रदर्शित केलेलं आहे. 11 वर्ष. 11वं वर्ष. आणि जर पाहायला गेलं तर कोरोना काळामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यात मोठी लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. प्लाझ्मा हजारो लोकांपर्यंत, लाखो लोकांपर्यंतही आम्ही पोहोचलो. ते फक्त कोविड काळात आम्ही सहकार्य केल्याबद्दल. आपली प्लाझ्मा दान वारीमध्ये आम्ही एक विठुरायाचं वारीचं स्वरूप देऊन अनेक कोविडमधनं कव्हर झालेल्या लोकांना, युवकांना एकत्र केलं आणि प्लाझ्मा डोनेट केलं. त्याच्यानंतर मोरया स्पोर्ट आणि सामाजिक उपक्रम जर पाहिले तर अनेक वेळा आम्ही क्रिकेटच्या स्पर्धेत जे विजेते बक्षीस आहे त्याच्या माध्यमातून शालेय ठिकाणी ई लर्निंग भेट देणं, साऊंड सिस्टीम देणं, निबंध स्पर्धा आयोजित करणं किंवा जे काही लहान मुलांचे उपयोगी वस्तू आहे ते वाटप करणं, हे सातत्यपूर्व आम्ही करत असतो. त्याच्यानंतर रक्तदान शिबिर हे आपल्या अध्यक्ष मोठं असतं. आणि जो काय आपला सार्वजनिक उत्सव असतो, गणपती असो, नवरात्री उत्सव असो, त्या ठिकाणी खास निर्मल्य आणि मूर्ती संकलन ही कन्सेप्ट आमची गेली 10 वर्ष गाव पाहत आहे. आणि ते आम्ही एकदम जोशात आणि आनंदात सगळे 10 ते 11 वर्ष, 12 महिने तुमचं काम सुरू. 12 महिने आमचं हे कार्य सुरू आहे. आपत्कालीन घटना असली त्या ठिकाणी आमचा सगळा ग्रुप आवर्जून उभा असतो. आणि हे करण्यासाठी खरं सामर्थ्य सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्राच्या मान्यवरांचा आम्हाला पाठिंबा असतो. पण यामध्ये आम्ही जो काही मित्रपरिवार आहे, निस्वार्थी भावनेने, निपक्षपणे आम्ही हे सर्व उपक्रम सातत्याने राबवत होतो. याच्यामध्ये जर पाहिलं तर आम्ही आता जे काही डोळ्यांचे ऑपरेशन केलेत ते आम्ही त्याच्यात हे केलेलं नाही. त्या ठिकाणी पाहता आम्ही आत्तापर्यंत जर आहे तिथं 525 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया केलेली आहे मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून. आणि नेत्र तपासणी ज्या काही ह्याच्या तपासणी आहेत सातत्याने देत असतो. आजही अपंग आणि दिव्यांग व्यक्तींना, काही 30 ते 35 व्यक्तींना आम्ही आर्थोस्टिक या ठिकाणी दिलेले आहेत. आणि हे ECG सुद्धा आज आपण मोफत केला होता. म्हणजे हे समाज काम आमचं गेली 11 वर्ष सातत्याने सुरू असते. 12 महिने कुठल्या ना कुठला योग फक्त आम्हाला औचित्य मिळवून आम्हाला लोकांची सेवा करायला मिळावं, एवढंच आमचं ध्येय असतं. किरण गोत्राळ व मोरया ग्रुप जुन्नर तालुक्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये एक ब्रँड नाव झालेलं आहे. समाजसेवेचा वसा आणि वारसा ह्या युवकांनी जपलेला आहे. आज एकादशी आहे. आपण विठुरायाला प्रार्थना करूया, हे विठुराया यांचं आरोग्य उत्तम ठेव, की भविष्य काळामध्ये जनतेची सेवा करायला यांना सुबुद्धी दे आणि यांच्या हातून असंच कार्य होते.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.